नागपूरच्या अधिवेशनामध्ये या संपूर्ण घटनेचं वर्णन जसंच्या तसं मी विधानसभेत केलं होतं. त्यामध्ये कालच्या फोटोचं सगळं वर्णन माझ्या ह्याच्यात होतं, भाषणात होतं. संतोष देशमुखच्या अंगावरती लघुशंका करण्यात आली हे देखील मी विधानसभेत सांगितलं होतं. मला प्रश्न सरकारला हे विचारायचा आहे की गेले 90 दिवस हे सगळे फोटो तुमच्या ताब्यात होते, ह्याची सगळी माहिती सरकारला गेले 90 दिवस होती. मग हे सरकार इतकं निर्दयी आहे की सगळी माहिती असतानाही धनंजय मुंडेला लपवण्याचं काम करत होती. उपमुख्यमंत्री असो की नाही, नैतिकता 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 ही फोटो काय दाखवत होतं? ह्या फोटोतनं जेव्हा महाराष्ट्रामध्ये उद्रेक भडकेल, महाराष्ट्र पेटेल म्हटल्यावर धनंजय मुंडेला जबरदस्ती राजीनामा द्या. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला नसता. पण मग या 90 दिवसाचं काय आणि या सरकारच्या असंवेदनशीलतेचं काय, हा प्रश्न महाराष्ट्र विचारतोय ना आता, की तुमच्या हातात फोटो होता, तुम्ही काय केलं? आणि मग आता हे सगळं आपल्या अंगावर येतंय म्हणून कोणातरी फुटे करायचा आणि औरंगजेबाचा मुद्दा काढायचा. औरंगजेबाचा ची स्तुती सुमनं गाणारा महाराष्ट्रात पैदा झालेला नाही. हिंदू असो अथवा मुसलमान, तो औरंगजेबाची स्तुती सुमनं गाऊ शकत नाही. मग माझा प्रश्न आहे, तो कोरटकर आमच्या शिवाजी महाराजांना शिव्या देतो, तो सोलापूरकर आमच्या शिवाजी महाराजांच्या हुशारीचं, कर्तृत्वाचं सगळ्याचा अपमान करतो, त्यांची मूर्ती लहान करण्याचा प्रयत्न करतो, त्याला तुम्ही पोलीस संरक्षणात फिरवता? आजपर्यंत कोरटकरला का अटक केली नाही? शिवाजी महाराजांचा उघडपणाने अपमान करणारा कोरटकर, सोलापूरकर या सरकारचा नातेवाईक आहे का? आम्हाला समजत नाही की तुम्ही औरंगजेबाचा विषय काढावा म्हणून कोणाला तरी सुपारी देता आणि महाराष्ट्राचं वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न करता का? तर तुम्हाला कोकाटे आणि मुंडे अंगावर येताना दिसत आहेत. मुंडेंच्या राजीनाम्यानंतर अस्वस्थ झालेलं सरकार आणि मुंडेंच्या बाबतीत हे घडणार, त्याच्यासाठी तुम्ही औरंगजेबाचा उपयोग करता, कोणाकडनं तरी करून घेता आणि औरंगजेबाच्या मागे लपण्याचा प्रयत्न करता. एवढं घाबरलेलं हे सरकार आहे. परत एकदा सांगतो, हिंदू असो अथवा मुसलमान, औरंगजेबाची स्तुती समजून गाणारा कोणीही या महाराष्ट्रात नाही. हिम्मत असेल तर कोरटकरचं संरक्षण काढा आणि कोरटकरला सोडून द्या. बघा आम्ही काय करतो कोरटकरचं ते. हमको वो क्या कहते हैं इसके लिए जवाब देने के लिए मैं नहीं आया. जाणून बुजून मुद्दामून हे बोलवून घेतलेलं आहे, कारण त्यांच्या अंगावर मुंडे इतका जोरात पडलाय. 90 दिवस तुमच्याकडे फोटो होते, तुम्ही हे फोटो काय बघत बसले होते का? तुम्ही हे फोटो बघत बसले होते का? आणि मग हे सगळं अंगावर यायला नको. सोपा उपाय, हिंदू मुसलमान. आम्हाला काय करायचंय? चार्जशीट तयार होताना हे चार्जशीट मधले फोटो आहेत. चार्जशीट मध्ये सगळे पेनड्राईव्ह आहेत, सगळे व्हिडिओज आहेत. हे मंत्रालयातल्या ज्येष्ठ मंत्र्यांना माहित नाही, त्यांना विश्वासात घेतलं गेलं नाही. असं कधी झालंय काय? कुठलेही चार्जशीट आणि कुठलाही दाखला जो कोर्टात दिला जातो तो सरकारच्या वतीने अधिकारी देतात. इट इज ऑन बिहाफ ऑफ द गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटला माहित नाही असं कसं होऊ शकतं? आणि मग एवढ्या निर्दयी हत्येचे फोटो हातात असताना तुम्ही त्यांच्याबरोबर कॅबिनेटमध्ये चहा, वडे, समोसे, खिचडी हे सगळं खाता? अरे एवढा निर्दयी, एवढा क्रूर हत्या झाल्या असताना तुम्ही त्याच्यावर बसू कसे शकले? तुम्ही महाराष्ट्राची द्रोह केलाय. महाराष्ट्रापासून हे फोटो लपवून ठेवले आणि आता जेव्हा तुमच्या लक्षात आलं की हे फोटो आपल्या अंगावर येणार, तेव्हा राजीनामा झाला. आणि त्या राजीनामाचं गांभीर्य तुम्ही किती प्रयत्न केला तरी आता हा चिकटलेला डाग निघू शकत नाही.
जो बूंद से कही वो हौद से नहीं आएगी. दुसरी गोष्ट, हे जाणून बुजून कोणाला तरी सांगायचं की तुम बात करो औरंगजेब के बारे में, मग सभागृहात आणायचं. हे नाटकं बंद करा हो, बंद करा ही नाटकं. औरंगजेबाबद्दल स्तुती सुमनं गाणारा माणूस महाराष्ट्रात नाही, हिंदू अथवा मुसलमान. आमचा प्रश्न आहे, शिवाजी महाराजांचा अपमान होतोय, इंद्रजित सावंतांना धमकी दिली जाते. कुठे आहे तुम्ही? त्या कोरटकरला पोलीस संरक्षण देता, काढा पोलीस संरक्षण आणि फिरू द्या त्याला एकट्याला. आम्ही बघतो काय करायचं ते.